नानी कुठे? एवढी कसली तयारी चालू आहे? या ये घरात. ए थांब. काय तो चेहरा रते क्यों तो सुरती ऐसी है. काय सुता का आलं काय भावकीच है? अरे एवढ्या दिवसानं आमची सुनबाई घरात परत आली. काय तुमच्या चेहऱ्यावर काय आनंद दिसना? आणि नुसतं औक्षण काय करताय तिचं? माप घेऊन या. नव्या नवरी सारखं माप ओलांडून आमच्या सुनबाईंचं आगमन होऊ द्या आमच्या घरात. काय चिरंजीव बरोबर बोलतोय का आम्ही? डॅडी एकदम बरोबर बोलताय तुम्ही. चला चाटा चाटा गृहप्रवेशाची तयारी करा. चला. नाना तुम्ही हे सगळं का करताय? नानी कुठे आहे? नानीला वाईट चक्कर आली. हेच आपल्या लग्नाची धावपळ. म्हटलं आराम कर. मी म्हटलं मी सोनीच्या गृहप्रवेश करून टाकतो. काय सुनबाई चालेल ना? चालतंय की. या. थांब धनू. नाना अहो काय चाललंय हे? नवरीचा गृहप्रवेश आहे ना, मग नाव न घेता आत कसं येऊ देताय तिला? हा हा करेक्ट आहे वहिनींचं. अरे फर्स्ट क्लास एक नाव घे. हा धनू असं नाव घे, असं नाव. पण धनू तू कोणतं नाव घेणार? जिमसेना का दत्तू? हा पुढ्या जे घ्यायचंय ते घेऊ दे. मी तर म्हणते दोन्ही घे. घे. हा दोन दोन उखाणे घे. दोन दोन. घे अजिबात लाजू नको. कमान धनू कमान. बरं घेते. गोल्ड सारखा भाऊ माझा, निर्मळ मनाची वहिनी. ऑल सिस्टर्स करतात लाड माझे, दादा आमची शान. दत्तूरावांचं नाव घेते. शत्रुभयांच्या अथक परिश्रमामुळेच तुमच्या सुनबाई घरी आल्या बरं का. काय शत्रुभाई. हा आमचा सोन्याचा पिंजरा या आमच्या सुनबाई शिवाय कसा सुना सुना वाटत होता नाही रे सोन्या? नाही पर चिरंजीव तुम्ही हे सगळं जुळून आणलं. आम्हाला लय कौतुक वाटवा तुमचं. अहो काय डॅडी, अहो तुम्ही उपायच एकदम जालिम दिला होता. हा आता सुरुवातीला जरा अवघड गेला असं मुळमुळीत वागणं. हा पण बायकोला घरात बघून सगळं सार्थकी लागल्यासारखं वाटते का नाही बघ. चिरंजीव हाच तर राजकारणाचा पाय आहे. तोंडावर गोड गोड बोलायचं आणि खिशात सुरी ठेवून फिरायचं. जेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या टाळक्यात फिट कराल ना तेवढ्या लवकर ताकदवान व्हाल. म्हणूनच तर मी ठरवलंय डॅडी, तुमच्या पावलावर पाऊलच ठेवायचं. खास मग गाठला तुम्ही लांबचा पल्ला. आता या घरात आमच्या सुनबाई नाही आलेल्या. या सूर्याचा जीव आलाय जीव. इकडं तिची मुंडी पिरगाळली का तिकडं सूर्या तडफडला. काय कसं आहे रिमोट कंट्रोल? हा सूर्यकांतराव घर विसरा आता. हॅलो बबड्या, तू कुठे आहेस? मी तुला केव्हापासून फोन करतेय. इथं अडकून ठेवलीस की मला. मग आता काय करणार मी? जिमू, मी तुला हे लग्न करायला सांगितलं ना,
आता मीच तुला या लग्नातून सोडवणार. जायचं का पळून आपण आत्ताच्या आत्ता? काय तुला येडबीड लागले का काय? कधी म्हणतीस लग्न कर, कधी म्हणतीस पळून जाऊ. काय चाललंय तुझं? हे बघ बबड्या, मी तुला हे लग्न का करायला सांगितलं? कारण आपल्याकडे पैसे नव्हते. आता ना आपल्याकडे खूप सारे पैसे आहेत. चल जाऊयात पळून. कुठून आलं पैसे? तुमच्या रानाकडनं. काय? हा. काय तू पैसे चोरलंस? अरे पिल्ल्या, प्रेमात आणि युद्धात ना सगळं काही माफ असतं. अगं पण तू कशाला पैसे चोरलास? ती नानांना पैशाची बॅग मलाच द्यायला आणली असेल आणि दिली असेल तोपर्यंत सूर्यादाकडे ठेवायला. ए नाही नाही, ते सूर्याला देत होते पैसे सगळे. पण त्याला कशाला देतील? आणि बघ तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. तू पण ना. जाऊ दे, आता आपल्याला पैसे मिळाले ना, तू फाट्यावरती ये, मग आपण शहरात पळून जाऊ. लवकर ये. ए तू खरंच गुडघ्यावर पडल्यास काय? हा अगं आजच तर लग्न झाले माझं आणि आता पळून जाऊया म्हणतेस? अगं लोक पकडून मारतील मला. तू ना वाईट जरासं थांब. तुला सांगतो मी पैशाचं काय करायचं, कसं काय करायचं ते. आणि ठेव आता, कोणीतरी येईल बिल आणि फोन ऐकल, जीव घेतील माझा. ठेव.